अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपामध्ये दगडी पायऱ्या सापडलेल्या आहेत। उत्खननाच्या वेळेस गरुड मंडपाच्या चौथऱ्यामध्ये या पायऱ्या आढळलेल्या आहेत। रेखीव दगडी पायऱ्या सापडल्यानं उत्खननाचं काम थांबवण्यात आलेलं आहे। सोमवारपासून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली पुन्हा एकदा उत्खननाचं काम केलं जाईल। मंदिरातील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं सध्या काम सुरू आहे। पुरातील करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत मंदिराच्या परिसरामध्ये जे काही दुकानं आहेत, जागा आहेत, या मिळकतींचं संपादन आहे ते केलं जाणार आहे आणि या भूसंपादन केल्या जाणाऱ्या किंवा मिळकतींचं संपादन केल्या जाणाऱ्या जागांचं मूल्यांकन करण्याच्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। काल याबाबतची आढावा बैठक आहे ती पार पडली आणि या बैठकीमध्ये महिन्याभराच्या आत या सगळ्या मंदिर परिसरातील जागा आणि त्याचबरोबर मिळकतींचं मूल्यांकन करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। या सगळ्या मिळकतींचं मूल्यांकन झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे आणि त्यानुसार या सगळ्या मिळकतधारकांना पैसे किंवा जागा अशा स्वरूपामध्ये हा सगळा मोबदला आहे तो दिला जाणार आहे। आणि त्यामुळे येत्या काळामध्ये ही सगळी मंदिर परिसरामध्ये जी काही छोटी मोठी दुकानं आहेत ती या ठिकाणाहून काढली जाणार आहेत आणि पहिल्या टप्प्यातील काम जे आहे ते अशा पद्धतीने सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।